महानगरपालिकेने ट्रॅफिक वॉर्डन म्हणून माजी सैनिकांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती केली आहे। त्यामुळे शहरात रहदारीला अडथळा ठरणाऱ्या चारचाकी वाहनांवर ट्रॅफिक वॉर्डन यांच्या मार्फत महानगरपालिका स्वतः दंडात्मक कारवाई करणार आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडे स्वतःची टोईंग क्रेन वाहने आणि मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने रस्त्यावरील रहदारीला अडथळा ठरणाऱ्या चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यासाठी मे ॲक्टिव्ह मोटर्स यांची नियुक्ती करण्यात आली होती। मात्र महानगरपालिकेने आता ट्रॅफिक वॉर्डन म्हणून माजी सैनिकांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती केली आहे। त्यामुळे यापुढे महानगरपालिकेची स्वतःची टोईंग क्रेन वापरून तसेच आवश्यकतेनुसार टोईंग क्रेन वाहने किरायाने घेऊन रहदारीला अडथळा ठरणाऱ्या चारचाकी वाहनांवर ट्रॅफिक वॉर्डन यांच्या मार्फत महानगरपालिका स्वतः दंडात्मक कारवाई करणार आहे। या कारवाईत चारचाकी वाहनांना टो केल्यास 2000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे। नागरिकांनी आपली वाहने रस्त्यावर उभी करू नये तसेच वाहतुकीला अडथळा होईल अशा प्रकारे वाहने उभी करू नये, जेणेकरून अशा प्रकारच्या दंडात्मक कारवाईला त्यांना सामोरे जावे लागणार नाही, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले।